नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये वंचित समाज दशा आणि दिशा या कार्यक्रमामध्ये त्यांनी असे म्हटले की त्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी असे म्हटले की 1990 नंतर काँग्रेसकडून वंचिताच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष झालं, मात्र आता काँग्रेसमध्ये अंतर्गत क्रांती व्हावी लागेल आणि तुम्हाला वंचित वर्ग पक्षामध्ये शिरकाव करायला हवा असं मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केले। नेमकं का वक्तव्य केले आणि कशासाठी केले तर मी आहे रमेश रामटेके आणि RR मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या। ह्या निवडणुकामध्ये जो आदिवासी दलित समाज हा कुठेतरी काँग्रेस पासून दूर गेलेला असं या निवडणुकीमध्ये आढळलेलं आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे जे त्यांनी वक्तव्य केलं की दलित समाज ज्या पद्धतीने दलित समाजाकडे लक्ष द्यायला हवे होते ते काँग्रेसने दिलं नाही, त्यामुळे कुठेतरी दलित समाज हा काँग्रेस पासून वेगळा होत आहे असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य। आणि त्यांनी असं पण म्हटलं की दलितांना फक्त हलवा वाटत आलो, त्यांना त्यात फक्त 1947 मध्ये थोडा बदल झाला। मागच्या 10-15 वर्षात काँग्रेसनं दलितांसाठी जे करायला होतं ते केलं नाही, केलं असतं तर संघ कधीच सत्तेत आला नसता। नेमकं राहुल गांधीला हेच म्हणायचं आहे की काँग्रेसने ज्या पद्धतीने दलित आंबेडकरी समाजाच्या हितासाठी जे निर्णय घ्यायला पाहिजे ते निर्णय घेतले नाही, त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी दलित समाज हा काँग्रेस पासून वेगळा गेला आणि राष्ट्रसंघ जे भाजप भारतीय जनता पार्टी जी संघाची विचारधारा मानते आणि संघ हा सत्तेत आला असं राहुल गांधी म्हणत आहेत। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने लोकसभेत विधानसभेमध्ये जे परंपरागत काँग्रेसची दलित मतं ती काँग्रेस पासून दूर गेली। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू।